अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माझ्या बारक्याशा ब्लॉगवर. आज हे फ्रायडे आणि सुबाला कामाला जायलाच लेट झाला होता. सो फटाफट फ्रेश होऊन डायरेक्ट गेला कामावर. पहिले चेक इन केला अँड देन सैरी करायला बाहेर गेला. सैरीला चाय पराठा घेतला. अच्छा, चाय हो वर्ड ऐकतोच बरा मला माझ्या फुप्पीची याद येते. जर कवा लहान असताना माझा माथा दुखला तर फुप्पी बोलणार, चाय पी बाबा, तुला ठसठशीत वाटेल. सैरी करून काम स्टार्ट केलं. जे पण काही काम होता कम्प्लीट करून निघाला घरा जायला. सॉरी गल्फला खच्चा घर रूमात जायला. अच्छा, आत्ताच्या टायमात तुम्ही बाहेर येऊन आसमानात नाही बघाल ना तर कैसा चालेल. रूमात पोचल्यानंतर ही जी बडबड करताय ना ती हातीच बसून बडबड रेकॉर्ड केली. ब्लॉगिंगला मोप मेहनत लागते. जर कोणी कोकणाचे व्हिडिओ तुमच्या फीडवर जर येत असेल ना तर त्यांना सपोर्ट करा. नमाजला टाइम होतो, रेस्ट करायला गेला. थोडं रेस्ट केल्यानंतर उठला, परत फ्रेश झाला. फ्रेश होऊन गेला जुमाच्या नमाजला. नमाजशी निघाल्यानंतर गेला ग्रोसरी घ्यायला. आता ग्रोसरी काय घेणार ही उचापत असेलच तुम्हाला. तर कांदे घेतले आणि सरळ राहिला रूमातला. रूमात येऊन सोफ्याला बोलला, बाबा मी निसताय. मी जे वर्षी अजून एक चीज याद आली, जे पण यंग जनरेशन आहे त्याला एक सजेशन देईन की जेव्हा पण गल्फला याल ना आणि जेव्हा पण तुम्हाला कामाची टाईम मिळेल तेव्हा तुम्ही तुमची नीज पुरी करा. हा सगळं झाल्यानंतर मी निजला आणि जशी उठला, आसर पडली आणि गेला किचन. सोफ्याने सगळा काही रेडी ठेवला होता. नंतर आयला इफ्तारीला बसून जी पण काही होतं इफ्तारी केलं आणि मगरीब पडून खालती गेलो बंगालाच्या इकडे चाय प्यायला. तर ह्या बंगालाच्या इकडे तुम्हाला डेली एक ना एक कोकणी माणूस मिळणार. मग तो रत्नागिरी असो, रायगड असो, दापोली असो, खच्चो पण तुम्हाला एक ना एक कोकणी माणूस मिळणारच. हा सगळं झाल्यानंतर साहेबच्या इकडे गेला. साहेब बोलल्यानंतर आपला खास माणूस हा बाई. साहेबला बिल्ला जाके जेवण होता तर घेतला, रूमात आयला, जेवलं आणि चुपचाप निजाची तयारी करून सकल काम आहे. तर ब्लॉग हातच खतम करताय. जर पसंत आला असला तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.